अगं झालं का नाही वाढून का माणसं मेलो जेवाय वाढणार आहे. आवाज ताट वाढले ती जेवा. तुमच्या दोघांच्या हाताला लाखो मारलाय का ग? तुम्हाला वाढायला काय होतं? पारख्याच्या हातनं वाढून घेतलेलं आवडत नाही मला, माहित नाही का? आओ घ्या. विष आणून द्यायला सांगितलं होतं. ते जेवणात टाकते आणि एकदाचा विषयच संपवते. हिनं ते विष माझ्या जेवणात तर टाकलं नसेल. नको मला. अरे गोपाळ काय झालं? नाही ते भूक नाही. अशी कशी भूक नाही तुला? पैस खा की. अरे फुलताईनं एवढं आवडीने बनवलंय. नाही म्हणू नाही. अरे सगळा स्वयंपाक तिनं आपल्या हातानं केलाय. मी म्हणलं तिला का मी करू का, वय ग ताई करू का, पण नाही म्हणली ती. खा थोडं. नाही खाल्लं असतं पण ते छातीत जळजळ होते. नको मला. असं भरल्या ताटून उठायचं नसतं कधी. नको होतं आधी सांगायचं का? आता ऋतिक ऋतिक तुम्हाला ऐकायचंय का? राजी कवापासून हाक मारती तुला? काय झालं आजी? अरे मुडजे तुला काय ऐकायला येईना वर? हा कवाची हाका मारते जा. मला ती खोकल्याच्या औषधाची बाटली आणून दे. जातो. घ्या आजी. काय मला दिसतंय का? हातात दे. इकडे बॉटल. हा चहा चालला का? फुलत आहे. अहो म्हातारी अजून उठली नाही. इथं काय ग ठसका लागण्यासारखं? चहा दे. एवढ्या उशीर पत्र आत्या कवाच झोपत नाही. आणि सकाळच्या पारी तर समध्यांच्या आधी उठून बसत्या त्या. मग आजच काय एवढा उशीर झालाय ग? काय जाणं. ऋतिक जा आजीला उठू जा. अरे भाई की संपू नको ते. नाही संपत जा. जातो का? आजे हे आजे उठ के गा. आजे हे नूर आजी उठ की. हे आजी उठ. आजे उठ ना. आजी आजे आजे. आयो 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 मम्मी पप्पा. राजू आजी या बाहेर. आजी मी कुणासाठी काम करायचं?
अरे फोन करा. हे आहे म्हातारे. हे ऋतिक, ती बाटली कशाची आहे बघू. अरे हिच्या औषधाची आहे ती खोकल्याची. आपा ही खोकल्याची बाटली नाही, ही कीटकनाशकाची बॉटल आहे. विष आहे ही, विष. पण ही बाटली घरात आणली कोणी. नाही नाही, तिकडं फळावर ठेवलेली. मला वाटलं ते आजीच्या खोकलाची आहे. नाही. म्हातारे अगे हे कसलं का बरं. ए म्हातारे संपलं रे, सगळं संपलं. एवढी कपकी होती, अशीच असेल असं वाटलं नव्हतं गे म्हातारे. चला तयारीला लागा, पाहुण्यानं कळवायला लागा. चला. आजी या जन्मात तरी 4 शब्द प्रेमाने बोल, एवढीच अपेक्षा होती का माझी. पण ती सुद्धा माझ्या नशिबात नाही. देव तुझ्या आत्म्याला शांती देव. आपा घ्या, पाहुण्यांना फोन करा. चला. अयो आजी चित्त झाली. आजी चित्त झाली. आजी मेल्यावर असं उठायचं नसतं, पडून राहायचं असतं. ए श्यामे, काय बोलते कळतंय का तुला. गबस की. ए काय कालवा लावलाय तू. मुडदा आलाय का काय इथं. अगं आम्ही सगळे आहोत म्हातारे. आम्हाला वाटलं तू वरचं तिकीट काढलं काय. तसं बरं काढीन. अरे तुझा बाप आहे ना, रोज तिथं सांगत असेल देवाच्या पायापर्यंत देवाला ते म्हातारेला काय वर आणू नका लवकर. मी बरी इतक्या लवकर जाईल. आत्या, तुम्ही एवढा वेळ कधीच झोपत नव्हतं. अगो ते खोकल्याचं औषध पेलो आणि जी गुंगी आली मला, ती मी अगदी झोपलेच निवांत. चांगलं औषध आहे हा. यानं खोकला कसं काय जाईल. तर गेला म्हणाली ना. पण ही घरात कोणी आणलं. तुझा सासरा ठेवून गेला. आणला असेल पोरांनी. एवढी चौकशी कशा पाहिजे करतोय. चला आवरा, कामाला लागे. चला चला चला. अयो हा, आणि माझा नाश्ता पण तिथंच राहिला अर्धा. आजी घे बरं लवकर मला. हॅलो. हा येतो येतो मी येतो. हा ते आल्यावर बघू मग आपण. हा ठीक. आओ हा कुठं चाललं. कुठवलं का. हा कुठवलं. अरे चांगल्या कामाला जाताना कुठवायचं नसतं, माहित नाही का. चला आवरा लवकर. चला, मला महत्वाचं काम एक निघायचंय. चला चला. अव कुठं निघालं. दोस्ताची पोरगी आहे लग्नाची, पैसेवाला आहे, तिला बघायला चाल. ऐका आता, शोभत का या वयात 3रं लग्न. ए माझ्यासाठी आहे, गोपाळसाठी. अव पण त्या पोरीचा काही विचार केलाय का नाही तुम्ही. अख्ख्या गावाला माहित झालंय की गोपाळचं तिच्याशी लग्न झाले. ते पोरगा गावचा आहे का माझा आहे. त्याचं काय करायचं ना ते मी बघून घेईन. तालेवार घराणं आहे, तालेवार. हा लय पैसा मिळेल. त्यातलेच पैसे त्या सुभाषरावच्या थोबाडावर फेकतो आणि त्याला सांगतो पोरीला घेऊन जा आमच्या घरातनं. ते आमच्या घरातली सून होऊ शकत नाही. त्याची लायकी आहे का आपल्याशी सोयरीक करण्याची. त्यासाठी दर्जा लागतो, दर्जा. हो जरा हळू बोला ना, ती पोरगी ऐकल ना. मग ऐकलं तर ऐकू देत. मी कोणाच्या बापाला घाबरतो काय. आता गोपाळचं लगीन ठरवल्या बिगार ना, मी शांतच राहणार नाही. आणि मध्ये कुणी बी आलं ना, मुडदाच पाडतो त्याचा. ए कैचीवाल्या, तुला काय वाटलं मी मेले होय.
पण ते एवढं सोपं नाही. हा तुला आता कळलंच असेल, मी इश पण पचावते, आपला नाद करायचा नाही. आता तू माझ्या नादाला लागलास ना तर तुझा बघ कसा मुडदा बसवते मी. तुझी लाकडं जोपर्यंत नदीला पोचत नाहीत ना तोपर्यंत मी मरणार नाही. आणि मला माहितीये की तू माझा गोपाळ बिपाळ नाहीयेस. इथं जी काय करायला तू आलाय ते मी अजिबात होऊन देणार नाही. हे चांगलं डोक्यात फिट करून ठेव, कळलं का? इकडे सरू, इकडे नरू, या दोघींना माझ्यावरच कसा काय संशय येतो. इथे लोकांना डोळे असून मी त्यांना गंडवतोय. त्या दोघींना डोळे नाही येत तरी बरोबर माझ्यावरच कसा काय संशय घेतात. काहीतरी केलं पाहिजे. लवकरात लवकर कातळवाडीतले पैसे घेऊन इथून पसार झालं पाहिजे. तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा देता का? म्हणजे ब्लाऊज शिवून झाल्यावर घरी पोहोचवता का? तुम्ही ना हे 500 रुपये घ्या गाडी खर्चासाठी, पण घरी ब्लाऊज आणून द्या ना प्लीज. त्या हिम्मतरावला असा सज्जडदम भरलाय की आता तो मी म्हणेल ना तसंच करत असतोय बघ. अगं या सुभाषरावच्या पुढे जायची कोणाची टाप आहे वय. हे बघ अगं लालीचाच फोन आहे. तिच्या घरच्यांनी तिचा स्वीकार केला असेल हे सांगायसाठी फोन केला असेल तिनं. बोल लाले. लाले काय झालं? रडतीस कशा पाय? मला इथं घेऊन चला, मला नाही राहायचं इथे. का का नाही थांबायचं? कोण बोललं का तुला? अगं पुरीचं सासर हेच लग्नानंतर तिचं घर असतं, तिथंच राहायचंस तू. हा मी नाही राहणार. तुम्ही जर मला न्यायला आला नाही ना तर मी विहिरीत उडी मारून जीव दे. हे अगं याड लागले का काय तुला? काय पण काय बोलतेस? नुसतं बोलत नाही, करून पण दाखवीन. अहो काय झालंय? लाली बरी आहे ना? व सांगा ना कधी येताय तुम्ही? का मारू विहिरीत उडी? नाही नाही तू असं काही करायचं नाहीयेस. मला विचार करू दे. कसला विचार करताय? अहो काय झालंय? लालीला कसलं टेन्शन आहे का? मग सांगा कधी येताय? नाही अजिबात नाही. ठीक आहे, मग मी मारतेच उडी आता. अगं तुला नाही, तुझ्या आईला बोलतोय. तू अजिबात उडी मारायची नाहीयेस. हो म्या कुठं उडी मारतीया? मग मला सांगा कधी न्यायला येताय? अहो तोंड बंद ठेव तुझं. ठीक आहे, नाही बोलायचं ना? मग आता तुम्ही माझं मडच बघा. अगं तुला नाही, तुझ्या आईला बोलतोय मी. गप गप बस. तू पण गप. तुम्ही दोघी गप बसा. मला बोलू दे आता. काय झालं? तो हिम्मतराव काय बोलला का तुला? नाही. मग तो गोपाळ बोलला का? नाही. अगं मग बोंबलायला काय झालं? हा कोण मेलं बिलं का काय तिकडं? राहायचं नाही तुला त्या घरात? आपण यांच्यासाठी नवीन पोरगी बघतायत. अरे पोरगी म्हणजे काय कापड आहे का सारखं नवीन घ्यायला? त्या हिम्मतरावची एवढी हिम्मत, आज त्याची खोडच मोडतो. आज तो तरी जित्ता राहील ना तर मी तर जित्ता राहील. चल का तात्या, जरा दमानं मागच्या वेळेसारखं तुम्हाला उचलून आपटलं तर? या टायमाला मी असा बंदोबस्त करतो की ती मला हातच लावू शकणार नाही. आहे का नाही का? दुकानावर कोणाला तरी लक्ष ठेवायला सांगितलं पाहिजे. माधुरीला सांगतो, 2 शब्द प्रेमाने बोलले की लगेच ऐकेल. तशी तिला अक्कल नाहीये. नाही नको, तिची अक्कल नसणंच महागात पडेल मला.
लक्की. लक्की बापा बोल की. एक काम आहे. हा मला जरा डिलिव्हरी द्यायला जायचंय. दुकानाकडे लक्ष ठेव की. लक्ष ठेवतो की. लक्षच कशाला? तू म्हणत असशील तर तू असतोवर एका दुसऱ्या बाईचं माप पण घेतो. माप? तुला माप घेता येतं का? म्हणजे काय हा? मापात पापच करत नाही ना आपण. चहा मागितला ना, कटिंग मागितलं तर कटिंग, फुल मागितलं तर फुल, सगळं रेडी असतं आपलं. हा सगळं परफेक्ट आहे आपलं. आपल्याकडे चूकच येत नाही कोणाची. म्हणजे घंटा. हा लक्ष ठेव त्याच्याकडे आणि दुकानाकडे बी. आलोच मी जाऊ. बहुतेक हाच बंगला दिसतोय. ते मी ब्लाऊज. या ना आत या. असं बाहेर थांबू नका. घरात कोणीच नाहीये. या. तुम्ही बसा ना, मी पाणी घेऊन येते. कोण आलंय? ते आपलं टेलर आलेत ब्लाऊज द्यायला. पाणी. ते ब्लाऊज. हा हे ब्लाऊज. ते ट्रायल घे त्याची, म्हणजे मला निघाल लगेच. आले. छान शिवलाय तुम्ही ब्लाऊज. फिटिंगला एकदम जिथल्या तिथे. अगदी परफेक्ट.
पाजल्याशिवाय जाऊ देऊ नको त्याला. हां बर. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. नाही नको, चहा बी नको, निघायचंय मला, दुकानावर जायचंय. अहो तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडे आलात, असं चहा न पिता जाऊ देणं बरं वाटत नाही. आणि यांनी तसं सांगितलंय, चहा पाजल्याशिवाय जाऊ देऊ नको म्हणून. तुम्ही बसा, मी लगेच आले. हो बरं ठीक आहे, तुम्ही आता एवढा आग्रह करता तर ठीक आहे. तसं मी बाईचं मन मोडत नाही. आलेच.